नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता थंडी खूप जास्त पडली आहे आणि थंडीमध्ये असं कुरकुरीत खायला सर्वांनाच खूप आवडतं. तर आज माझ्या मिस्टरांना खायचं होतं लसूण फ्राय, तर म्हटलं चला बनवूयात आणि तुम्हाला ही रेसिपी शेअर करूयात. तर सगळ्यात पहिले मी लसूण घेतला आणि लसूण घेतल्यानंतर त्याला असं बारीक केलं. बारीक झाल्यानंतर त्याच्या सर्व पाकळ्या मी काढलेल्या आहेत आणि त्याचे टरफल ते फेकून दिलेले आहेत आणि अशा निवडून एक एक पाकळी मस्त घ्यायची आणि घेतल्यानंतर असं एका प्लेटमध्ये टाकून द्यायची. मी तर इथं चाळणीच वापरली आहे, कारण मला जे भेटलं ते त्यामध्ये मी टाकून दिली आहे. मग ह्यानंतर मस्त ही रेसिपी बघा फक्त 5 मिनटामध्ये बनते. तर चला बनवूयात. मग मी कढाई घेतली आहे. कढाई घेतल्यानंतर मी सर्वात पहिले लसूण पाकळ्या तेलामध्ये टाकल्यात. तेलामध्ये टाकल्यानंतर त्या अशा मस्त लालसर भाजल्यात. म्हणजे खूप पण जास्त ब्राऊन नाही भाजायचे आपल्याला. नॉर्मली लालसर 2 मिनटं फक्त भाजत राहायचं आहे, कारण जास्त तुम्ही भाजले तर ते खूप कडू लागेल. मग जास्त भाजायचं नाही त्याला. आणि त्यानंतर मी ते 2 मिनटं फक्त फ्राय करून घेतलेत आणि फ्राय केल्यानंतर त्यात मी आवडीचे मसाले टाकलेत, मिरची पावडर आणि बस आपल्याला जे आवडतं मसाले, फक्त नॉर्मल 2 मसाले मी टाकलेले आहेत. आणि ही झाली माझी लसूण फ्राय. तर आता चला मिस्टरांना देते, बघू ते काय बोलतात. माझ्या मिस्टरांना दिल्यानंतर त्यांना खूप जास्त आवडली आणि त्यांनी मस्त लसूण फ्रायचा आनंद घेतला. तुम्हीही घ्या, थंडीच्या दिवसात खूप छान असते, शरीरासाठी पण छान असते. आणि त्यांना आवडले म्हणे, ते म्हणे खूप छान झाली आहे. थँक्यू सो मच.